अरे मित्र 2 मिनिट चुप करा. नमस्कार. दिनांक 2 फरवरी 2025 रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते एटीएम या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एक अनोळखी इसम त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोळखी इसमाने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी, आणि त्याचा एटीएम कार्ड आपल्या हातात घेतला. एटीएम कार्डचा पिन विचारला आणि त्याच मोमेंटमध्ये त्यांनी ते एटीएम कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा एटीएम कार्ड त्या बँकेची मशीन एटीएम मध्ये टाकला. आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमच्या काहीतरी एटीएम कार्डची टेक्निकल अडचण आहे, तुम्ही बँकेला जाऊन विचारा. तर त्यांनी काय केला की ती चुकीचा जे डुप्लिकेट एटीएम कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल एटीएम कार्ड घेऊन बाहेर गेला. दुसऱ्या एटीएम मधून जाऊन त्यांनी 22,000 रुपये रक्कम काढली आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंट मधून त्यांनी 1,05,000 रुपयाची रक्कम जे आहे त्या एटीएम कार्ड मधून काढली. हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे, एसीपी विश्रामबाग ठोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राईम पीआय घोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली डीबीचे अधिकारी मनोज बरुरे आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले. आणि हा टीम मध्ये विशेष करून 2 अंमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही आणि गोपनीय माहिती काढून त्या ज्या आरोपी होता त्याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतला, त्याची झडती घेतली, वेगवेगळे ठिकाणी त्याचे जाऊन तपासणी केली. तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता. हा मैसूर कर्नाटक राज्याचा राहणारा राजू प्रल्हाद कुलकर्णी 54 वर्षे त्याची वय आहे. हा माणसाकडून 166 वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे. आणि याच कारवाई दरम्यान एकूण 16 गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहे. त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, सहकारनगर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, बिब्बेवाडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सिंगड रोडचा 1 गुन्हा, कोथरूड, विश्रांतवाडी, आलंदी, भोसरी, पिंपरी चिंचवड, लष्कर, भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा 1 गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे. एकूण सध्यापर्यंत 17,92,900 रुपयाचा त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्यामधून 13,90,700 रुपयाची जी रक्कम आहे हे मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. पुढे बाकीचे जे काही एटीएम त्याचे कडे वेगवेगळे मिळाले आहे, तर संबंधित बँके बरोबर आमचा जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, त्याचे बरोबर तपासणी चालू आहे. म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईसाठी एसीपी विश्रामबाग पवार मॅडम, घोडके साहेब आणि डीबी टीम मनोज बरुरे आणि त्याचे विशेष कामगिरी करणारे अंमलदार त्याचा मी खूप अभिनंदन करतो. आणि नागरिकाला आव्हान आहे की इथे एक ही आहे की सध्यापर्यंत त्यांनी 21 जे सिनियर सिटीजन आहे
21 जे सिनियर सिटीजन आहे त्याची असे प्रकारची फसवणूक केलेली आहे। हे सर्व सिनियर सिटीजन पेन्शनर्स आहे आणि तो पर्टिक्युलर त्याचा मोडस ऑपरेंडाई होता की पेन्शन घेणारे जे सिनियर सिटीजन पेन्शनचे पैसे त्या तारखेदरम्यान घेण्यासाठी एटीएम साठी घेत आहेत त्यांना तो टार्गेट करत होता। नागरिकाला आव्हान आहे सिनियर सिटीजन्सला, कृपा करून जर आपल्याला माहित नसेल एटीएम बद्दल तर आपले ओळखीचे कोणी घराचे माणसाला सोबत घेऊन जायचे किंवा बँकेचा कोणी जवळचा तो माणूस असेल त्याची मदत घ्यायची आणि ओळखी असबाबत कुठल्याही प्रकारचा विश्वास न दाखवता त्याची फसवणूक मध्ये जायचा नाही। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आपल्याकडे 2021 पासूनचे गुन्हे उघडकीस आले आहे आणि त्याची जे ट्रान्झॅक्शन झालेली आहे वेगवेगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 2021 पासून आपल्याकडे रेकॉर्डवर उपलब्ध आहे। आता तो आधी कधीपासून पुण्यात होता ते पुढे तपासामध्ये काय निष्पन्न होईल। आता हे विश्रामबाग पोलीस स्टेशनची टीम जी आहे त्याच्याकडे 2024 चे गुन्हे होते। त्या अगोदर वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहे त्याचे, पण त्याचा मोडस ऑपरेंडाई का होता की तो इथे आला पैसे काढले की तो पटकन परत त्या राज्याला मैसूरला निघून जायचे, तिथे थांबायचे नाही। टीम्सने त्याचा तपास लावला होता पण कदाचित त्यावेळी त्यांना सक्सेस मिळाला नाहीये, परंतु या टीमने खूप चांगला काम केलंय म्हणून त्याचा खूप खूप अभिनंदन आहे। ती सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून किंवा वेगवेगळे ठिकाणातून त्यांनी हस्तगत केले होते, बऱ्यापैकी तो सिनियर सिटीजन्स कडून त्यांनी घेतले आहे। त्याशिवाय पण त्यांनी काही माणसाकडून जसं पिक पॉकेटिंग करून पण सध्या तसे प्रकारचे हस्तगत केले आहे। नाही, त्याला ते बेसिकली काय आहे की एका ठराविक तारखेमध्ये पेन्शन येतात बँकामध्ये, त्या ठराविक तारखेला तो एटीएम्स वर टार्गेट करत होता, त्याचा एक रफ गॅस होता। नाही तसे प्रकारचे डायरेक्ट फिजिकल पोझिशन घ्यायचं तो वापर त्याचे पर्सनल यूज साठी वापर करत होता पैशाचा। आता ते पैसे आपण त्याच्याकडून कॅश हस्तगत केले आहे, त्यांनी जे ठेवले होते त्याच्याकडे होते आणि त्यांनी मैसूरला ठेवले, वेगवेगळ्या ठिकाणी जे ठेवले होते ते आपण हस्तगत केले आहे त्याच्याकडून। आता 12वी पास आहे तो। एक 4,05,69,000चा 79,000चा गुन्हा दाखल आहे, तो पण आता उघड करण्यात आलेला आहे। हो त्यामध्ये तो सोल होता, एकटाही होता। तो ये जा बाय ट्रेन बाय बस पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत होता। पुण्यात तो कारवाई केली, कधी 5 दिवस, कधी 7 दिवस, कधी 2 दिवस, किंवा पटकन त्यांना पैसे मिळाले तो निघून जायचे, असे प्रकारचे त्याच्या मोडस ऑपरेंडाई होता। नाही, विमानाने नाही, मला सध्यापर्यंत माझ्याकडे ती माहिती नाहीये की तो विमानामध्ये कदाचित आला असणार आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।